बाळांनो, इंजिनियर्स हायर करताना परत इंजिनियर्सला ट्रेन करावं लागतं, हे स्टेटमेंट दिलेलं आहे नॅस्कॉमच्या प्रेसिडेंटने. ठीक आहे ना. हा एक वेकअप कॉल आहे तुमच्यासाठी. आता हा वेकअप कॉल त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी MSTCETचा रिझल्टचा वेट करताय. ठीक आहे. मला माहिती आहे तुम्ही एक टेन्शन मधून जाताय, खूप स्ट्रेस येतोय. ठीक आहे. प्रत्येकाला होतो, मलाही माझ्या वेळेस आला होता. ठीक आहे. पण यावेळी तुम्हाला विचार करावा लागेल की आपल्याला कॉलेज चूज कोणतं करायचंय. आता तुम्हाला एक राईट डिसिजन घ्यायचंय. कारण विद्यार्थ्यांना आता जे तुम्ही कॉलेज चूज करणार, आता जे तुम्ही ब्रांच चूज करणार, ते तुमचं नेक्स्ट 4 वर्ष तर डिसाईड करतील. तुमचं फ्युचर पण तेच डिसाईड होणार आहे. ठीक आहे. हा, आपण कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवून एक चांगलं कॉलेज कॅपराऊंड मधून क्रॅक करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. पण मी जेव्हा इंटरनेटवरती बघतो, मला काही गोष्टी नवीन भेटतात. मला वाटतं की तुमच्याशी शेअर झाल्या पाहिजे. तशीच आज एक नवीन गोष्ट घेऊन आलेलो आहे. तुमचे 5 मिनिटाच्या वरती नाही घेणार मी, आणि तुम्हाला ही पूर्ण गोष्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. का बाळांनो, आता MSTCETची एक्झाम तुम्ही दिलेली. ठीक आहे. आता मग काय फक्त MSTCETच्या डिपेंडंट राहायचंय का? ठीक आहे. ज्यांना कॉलेजेस भेटतील महाराष्ट्रातले त्यांची गोष्ट तर मी करतच नाही. ठीक आहे. त्यांनी नक्कीच घेतले पाहिजे. पण आपल्यासाठी दुसरे ऑप्शन्स ओपन नाही पाहिजे का बाळांनो? ठीक आहे. आणि मी आज तुम्हाला एक असा ऑप्शन सांगणार आहे बाळांनो, त्याच्याने तुम्ही फक्त जॉब सिक्युअर नाही करू शकत, किंवा फक्त तुम्ही 4 वर्ष तुमची इंजिनिअरची सिक्युअर नाही करू शकत, परंतु तुम्ही तुमचं एक बेस्ट करिअर सिक्युअर करणार आहेत. बेस्ट तुम्ही टेक लीड बनवू शकतात, टेक लीडर तुम्ही बनवू शकतात जर तुम्ही व्यवस्थित या गोष्टीबद्दल ऐकलं तर. आता स्टार्ट करू आपण. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एक पर्स्पेक्टिव्ह घेऊन नका चालू. ठीक आहे. थोडंसं नॅरो माइंडेड नका राहू, थोडं ब्रॉड माइंडेड व्हा. ठीक आहे. आपल्याला इतर गोष्टी पण जाणून घ्यायच्या आहेत. हा, CET कॅपराऊंड वगैरे सगळ्या गोष्टी आपण करू, पण इतर गोष्टी जर तुम्हाला माहिती देतोय मी, प्लीज त्यांना ऐकून घ्या. इतर एक्झाम्स बद्दल पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स पण मी देतो तुम्हाला. आणि द्या ना बाळांनो, एक्झाम द्यायला काय हरकत आहे? बाकीच्या कॉलेजेसची पण एक्झाम द्या ना. घ्यायचं नाही यायचं आपण शेवटी डिसाईड करू. ऍटलीस्ट एक्झाम देऊन तेव्हा सिलेक्ट होऊन बसा. तुमच्याकडे ना एक कॉलेजच्या व्यतिरिक्त 3-4 ऑप्शन्स तुमच्याकडे क्रिएट झालेले पाहिजे. एक कॉलेजवरती एवढं डिपेंड नका राहू, किंवा एक एक्झामवरती एवढं डिपेंड नका राहू. ठीक आहे. CET आपला मेन फोकस आहे. आपण त्यांना कॅप राऊंड्स वगैरे व्यवस्थितच करणार आहोत. तुमची कॉलेज लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी मी बनवेल. पण मला असं सांगायचंय की मला इतर ऑप्शन्स बी माझ्याकडनं तुम्हाला समजून जायला पाहिजे. त्यानंतर तुमचं एनरोल करणं ना करणं तुमची मर्जी आहे, पण नक्कीच एनरोल करा टेस्टसाठी ऍटलीस्ट. ठीक आहे. असंच एक ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. जिथे पहिल्या दिवसापासून कोडिंग तुमची केली जाते. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला 3rd इयर पासूनच इंटर्नशिप तुमच्या दिल्या जातात. ठीक आहे. इंटर्नशिप, पेड इंटर्नशिप भेटतात स्टुडंटला. ठीक आहे. त्यानंतर प्लेसमेंटसाठी पूर्ण सपोर्ट, तुमचे ग्रुप डिस्कशन्स कंडक्ट होतात, तुमचे मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट होतात. ठीक आहे. सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला पहिल्यापासूनच प्रिपेअर करून घेतात 4 वर्षात. म्हणजे तुम्ही प्लेसमेंटला जेव्हा बसतात तुमची प्रत्येक कंपनी क्रॅक होते. यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह बाळांनो तुम्हाला AI फर्स्ट जॉबसाठी रेडी करणं. ठीक आहे. कारण आता प्रत्येक गोष्टीत AI आहे बाळांनो. इतकं बुमिंग AI आहे. आपलं चॅट GPT झालं. चॅट GPT काय AIचाच पार्ट आहे ना. तर हे त्यांचं मेन एम आहे. त्या कॉलेजबद्दल बोलतोय मी, त्याचं नाव आहे मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तिथे तुम्हाला AI फर्स्ट BTech इन AI and ML चा प्रोग्राम दिला जातो. यांचे 2 कॅम्पस आहेत बाळांनो. AICTE अप्रूव्ड पार्टनर्स द्वारा हे कॉलेजेस आहेत. ठीक आहे. पहिलं आहे तुमचं बँगलोरला. ठीक आहे, रथिमान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे. दुसरं आहे तुमचं दिल्ली NCRला हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बेसिकली. ठीक आहे. 2 त्यांचे कॅम्पसेस आहेत. आता तुम्ही विचार करणार या कॉलेजबद्दल मी का सांगतोय, कारण बाळांनो AI प्रत्येक ठिकाणी AI तुम्हाला लागणार आहे. AI हे फ्युचर आहे बाळांनो. ठीक आहे. AI मुळे तुमचा आता गिबली इमेजचा एक ट्रेंड आला होता माहिती ना मध्ये, तो कशाने बनवतात ते AI येते. ठीक आहे. इंस्टाग्रामचे कॅप्शन कशाने लिहितात AI आहे. बेबी पॉडकास्ट कशाने करतात AI आहे. प्रत्येक गोष्टीत AI इन्क्लूड व्हायला लागलं. म्हणून जी इंडस्ट्री रिक्वायरमेंट आहे ती तुमची फुलफिल झाली पाहिजे. तुम्हाला 2001चा सिलेबस शिकून काही नाही होणार आहे. आता न्यू एज सिलेबस तुम्हाला माहित पाहिजे. न्यू एज तुमच्या स्किल्स डेव्हलप केल्या पाहिजे. तेव्हा जाऊन तुम्हाला ते कॉलेजेसमध्ये ऍडमिशन भेटेल. तेव्हा जाऊन तुम्हाला एक चांगल्या इंडस्ट्रीमध्ये जॉब भेटेल बाळांनो. ते ओल्ड स्कूल नॉलेजमुळे नाही भेटणार बाळांनो. आता न्यू गोष्टी खूप यायला लागले आणि प्रत्येक ठिकाणी AI यूज होणार आहे. आता तुम्हाला AI टूल्स तर खूप माहित असतील. चॅट GPT झाला, आता गिबली इमेज बनवायचं झालं. ठीक आहे. पण हे टूल्स तुम्ही यूज करताय, हे टूल्स बनवायचं कसं हे तुम्हाला कोण शिकवेल? मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी है ना. म्हणजे मला तर खूप इम्प्रेसिव्ह वाटलं की असा एक BTech प्रोग्राम जिथं फक्त AI वरती तुमची कमांड असणार आहे. तुम्ही AI इंजिनियर बनणार आहेत. ठीक आहे. कम्प्युटर सायन्सचाच पार्ट आहे एक है ना, पण AI फ्युचर आहे, बुमिंग आहे.
ही गोष्ट लक्षात ठेवा. मिराई एक असं कॉलेज आहे बाळांनो, जिथं पूर्ण फोकस तुमच्या AI टूल्स शिकवण्यावरती, तुम्हाला एक AI इंजिनियर बनवण्यावरती, ठीक आहे, पूर्ण प्रॅक्टिकल सपोर्ट तुम्हाला प्रोव्हाइड होतो. ठीक आहे, तो प्रत्येक विद्यार्थ्याला इथं मॅकबुक सुद्धा भेटतं, फ्री मॅकबुक. त्याच पद्धतीने इथं तुम्ही काम करता बाळांनो. ChatGPT, GitHub Copilot, हगिंग फेस अशा टूल्स वरती तुम्ही काम करतात. ठीक आहे, जेव्हा मी या सगळ्या गोष्टी बघितल्या ना बाळांनो, मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर झालं पाहिजे. ठीक आहे, काहीतरी चांगली गोष्ट मला माहित पडली, मी तुमच्यासोबत शेअर करतो. आता एनरोल करणं ना एनरोल करणं तुमची मर्जी, पण मी काय सांगेल तुम्हाला, टेस्ट द्या. ऍडमिशन घेणं नाही घेणं ते आपण नंतर डिसाईड करू. टेस्ट द्या ऍटलिस्ट, है ना. ऑप्शन क्रिएट करून ठेवा तुम्ही, कारण या पूर्ण AI टेक्निक्स वरती तुमची डिटेल ट्रेनिंग होते बाळांनो. ठीक आहे, याचे जे फाउंडर आहेत वरुण कोहली आणि कार्तिक माथुर, हे स्वतः कोडिंग ब्लॉकचे को फाउंडर आहेत बाळांनो. ठीक आहे, कोडिंग ब्लॉक 50,000 पेक्षा जास्त स्टुडंट त्याच्यावर शिकतायत. ठीक आहे, ते त्याचे को फाउंडर आहेत. त्यांनी हे कॉलेज बनवलंय जेणेकरून तुम्हाला या सगळ्या AI इंजिनियर तुम्हाला बनवू शकतात, ML इंजिनियर तुम्हाला बनवू शकतात, AI फर्स्ट जॉब तुम्ही क्रॅक करू शकतात. स्टुडंट्स मध्ये ऑलरेडी फेमस आहेत. ठीक आहे, ज्यांना जे कोडिंग वगैरे करत असतील त्यांना माहित असतं या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, कोडिंग लिजेंड्स म्हणतात त्यांना, है ना. आणि गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन अशा कंपनीज मध्ये यांचे ट्रेन केलेले विद्यार्थी आज काम करत आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी क्रिएट होणार आहेत बाळांनो. यांनीच मिळून सगळा सिलेबस तुमचा डिसाईड केलेला आहे, करिक्युलम तुमचं डिसाईड केलंय बाळांनो. ठीक आहे, जेव्हा तुम्ही थर्ड इयर, तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज तर भेटतच भेटतं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही थर्ड इयर पास आउट या फोर्थ इयर पास आउट होतात ना, तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ इतका स्ट्रॉंग होऊन गेलेला असतो, तुम्ही इंडस्ट्री रेडी होऊन जातात. तसं पण मिराईमध्ये थर्ड इयर पासून तुम्ही 6 मंथची पेड इंटर्नशिप तुम्हाला भेटतेच भेटते. ठीक आहे, आणि प्लेसमेंटसाठी पण तुम्हाला पूर्ण सपोर्ट भेटतो. तुमचं रेझ्युम बिल्डिंग झालं, तुमचं इंटरव्ह्यू झाले, मॉक झाले, ग्रुप डिस्कशन झालं, प्रत्येक गोष्ट कवर्ड आहे बाळांनो इथं. आणि यांचं एम असं आहे ना बाळांनो, 2030 साठी तुम्हाला रेडी करताय. कारण 2030 असं वर्ष येणार आहे बाळांनो, जिथं तुमच्या प्रत्येक गोष्टीत AI म्हणजे असणार आहे. AIच फ्युचर आहे बाळांनो, AI व्यतिरिक्त काही नाही. ठीक आहे, कारण प्रत्येक गोष्टीत AI येणार आहे. आताच म्हणजे 50% गोष्टी आताच येऊन गेलेले. 2030 पर्यंत तुमची रिक्वायरमेंट फक्त आणि फक्त कंपनीजमध्ये AI इंजिनियरची असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मला हे खूप चांगलं वाटलं आणि मला वाटलं की तुमच्याशी शेअर करायला हवं. ज्याला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही भेटत सपोज महाराष्ट्राच्या, तो या कॉलेजेसला अडॉप्ट करू शकतो. ठीक आहे, जेणेकरून काही ना काही स्किल अडॉप्ट करेल रादर दॅन गोईंग फॉर ट्रॅडिशनल एज्युकेशन सिस्टम. ठीक आहे, समजतंय तुम्हाला. बाकीचे लो लेवल कॉलेजेस ना बाळांनो फक्त तुमची फीज वेस्ट करतील. ठीक आहे, तिथल्या विद्यार्थ्यांना AI, सायबर सिक्युरिटी, ML तर सोडा, या तर गोष्टी दूरच्या आहेत. त्यांना बेसिक कम्युनिकेशन स्किल सुद्धा येत नाही बाळांनो. त्याच कारणाने म्हणजे एवढा लॉस होतो मग, है ना. त्याच कारणाने जॉब भेटत नाही. आणि इंडस्ट्री पण विचार करा ना बाळांनो, इंडस्ट्री का दिली यांना जॉब, जर यांना बेसिक कम्युनिकेशन येत नाही. बेसिक AI, ML वगैरे तर दूरच्या गोष्टी आहेत, तर बेसिक कम्युनिकेशन वगैरे या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला ट्रेन करायला हवे कॉलेजने. तर हेच मिराई हे सगळ्या गोष्टी करतं. ठीक आहे, जेवढं मी वाचलं त्या हिशोबाने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. इथं मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी कसं काय डिफरंट आहे बाळांनो, बेसिकली सगळ्यात महत्वाची गोष्ट यांचा AI फर्स्ट करिक्युलम आहे. ठीक आहे, हा खूप मोठा पॉइंट आहे बाकीच्यांपेक्षा. ठीक आहे, AI डिग्रीचं एक असं स्पेशल कॉलेज आजपर्यंत भारतात नाही. हे मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मला माहित पडलं आणि मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर झालं पाहिजे. आणि त्यांचा करिक्युलम पूर्ण AI बेस बनवलेला आहे. ठीक आहे, ऑटोमोबाईल पासून तर फायनान्स इंडस्ट्री पर्यंत, टेक इंडस्ट्री पर्यंत प्रत्येक ठिकाणी तुमचं AI लागणार आहे बाळांनो. असं नाही की फक्त सॉफ्टवेअर कंपनीज मध्ये लागणार आहे, नाही, प्रत्येक ठिकाणी AI ची नीड भासणार आहे. फर्स्ट इयर पासून बाळांनो तुम्हाला DSA, C++, ठीक आहे, पायथन या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज वरती ट्रेन केलं जातं. ठीक आहे, ते पण त्यांच्या ऍडव्हान्स ऍपल लॅब मध्ये. ठीक आहे, आणि बाळांनो यांनी स्वतःची मिराई वर्स लॅब पण क्रिएट केलेली आहे. ठीक आहे, तिथं तुम्ही व्हर्च्युअल एक्सपिरियन्स करू शकतात प्रत्येक गोष्टीचा. खूप नवीन नवीन गोष्टी मला समजल्या बाळांनो इथून. तुम्ही बोलणार दादा एवढे सगळे फीचर्स देताय, म्हणजे फी तर खूप हाय फाय असेल यांची, है ना. आता नॉर्मल कॉलेजची फी 15-20 लाख रुपये असते, यांची फीस तर खूप जास्त असेल. मी तुम्हाला सांगू इच्छितो, नॉर्मल मी प्रायव्हेट कॉलेजेस बद्दल बोलतोय, 15-20 लाख रुपये. ठीक आहे, त्यांची फीस तर एवढी असते. हे पण प्रायव्हेटच आहे. ठीक आहे, पण याची फीस फक्त 10 लाख रुपये तुमची पूर्ण 4 वर्षाची. मी बोललो होतो व्हिडिओच्या स्टार्टिंगच्या आधी पण की कॉलेज जेन्युइन आहे. ठीक आहे, कॉलेज व्यवस्थित आहे, फीस पण व्यवस्थित आहे, खूपच जास्त असं नाही आहे ना. ही झाली तुमची ट्युशन फीस. ठीक आहे, थोडीफार तुमची नंतरची हॉस्टेल वगैरेची फीस तुम्ही कन्सिडर करू शकतात. एक इम्पॉर्टंट गोष्ट बाळांनो, तुम्ही आहे ना आरामात इथं स्कॉलरशिप क्रॅक करू शकता. परफॉर्मन्स बेस्ड स्कॉलरशिप पण तुम्हाला भेटते. जितकं तुम्ही चांगलं परफॉर्म करणार टेस्टमध्ये तितकं तुम्हाला चांगली स्कॉलरशिप पण इथं तुम्हाला भेटेल. तर तुम्ही मिराईच्या एंट्रन्स टेस्टमध्ये चांगलं परफॉर्म करणार तर 100% मेरिट बेस्ड स्कॉलरशिप तुमची भेटेल. फिमेल कॅन्डिडेटसाठी कोड हर नावाची स्कॉलरशिप आहे, कोड हर. ठीक आहे, जे फिमेल कॅन्डिडेट्स
टेक मध्ये आपलं करिअर करणार आहेत किंवा करू इच्छितात त्यांसाठी. डिफेन्स मध्ये असणार, आर्म फोर्स मध्ये असणार तर 30% तिथं तुम्हाला ऑफ भेटून जातं. परत त्यात तुमची फायनान्शियल नीड बेस्ड स्कॉलरशिप पण इथं तुम्हाला दिली जाते बाळांनो. ठीक आहे, म्हणून काही जास्त विचार करायचा नाही. पहिले तुम्ही टेस्ट द्या, नंतर आपण याच्याविषयी परत एकदा बोलणार आहोत. ठीक आहे, पण पहिले टेस्ट द्या. प्रत्येक विद्यार्थी ऍटलीस्ट टेस्ट देणार आहे. फीचं स्ट्रक्चर तुम्ही इथं बघू शकतात बाळांनो. ठीक आहे, रजिस्ट्रेशन फीस तुमची 25,000 रुपये, त्यानंतर सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 8 पर्यंत सगळ्या फीस इथं मेन्शन आहेत आणि पूर्ण तुमचं 10 लाखचं पॅकेज आहे बाळांनो. ठीक आहे, माझ्या पद्धतीने म्हणजे मी जेवढं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बद्दल वाचतो किंवा जेवढे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बघतो 15 ते 20 लाख रुपये कुठेच गेले नाही. 15 ते 20 लाख रुपये. ठीक आहे, पण हे 10 लाखामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इन्क्लूड होता येतं. ठीक आहे, आता तुम्हाला वाटेल की अप्लाय कसं करायचं. अप्लाय करण्यासाठी सिंपल गोष्ट आहे बाळांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकली आहे बाळांनो मीराईच्या ऍडमिशन टेस्टची. सिंपल गोष्ट आहे, फक्त तुम्हाला टेस्ट द्यायची आहे, काहीच करायचं नाहीये. ठीक आहे, जर चला मला वाटतं की MST-CET मध्ये तुमचा स्कोर चांगला येणार आहे, तेव्हा तर गोष्ट चांगलीच आहे. पण थोडा इकडं तिकडं स्कोर झाला मग रे बाळांनो, मग काय आपल्याला शांत बसायचंय. आपल्यासाठी ऑप्शन्स आपल्याला क्रिएट करून ठेवायचे. 10 ऑप्शन क्रिएट करून ठेवू आपण. लाखोंमध्ये आपण MST-CET ची फी भरतो, तर आपण एक्झाम नाही देऊ शकत त्याच्या आधी. सांगा मला. एक्झाम तर जेवढ्या एक्झाम तुम्हाला मी सांगतोय त्या एक्झाम द्या. फक्त घेणं ना घेणं ती नंतरची गोष्ट आहे. ऍटलीस्ट एक्झाम तर द्या. 20 जून पर्यंत तुम्ही रजिस्टर करू शकतात. 20 जून पर्यंत रजिस्टर केल्यानंतर 21 जूनला याची तुमची स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे. नक्कीच एनरोल करा. स्कॉलरशिप, त्याच्यात तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल म्हणून मी स्कॉलरशिप टेस्ट बोललो. ठीक आहे, एंट्रन्स टेस्ट आहे बेसिकली. 20 जून पर्यंत नक्कीच एनरोल करा. 21 जूनला याची एक्झाम होईल तुमची आणि त्यानुसार तुमची ऍडमिशन प्रोसेस वगैरे स्टार्ट होईल. काही हरकत नाही, आपण रिझल्टचा वेट करू. रिझल्ट नंतर ऍडमिशन घेऊ, ते नंतरच्या गोष्टी आहेत. पहिले एनरोल करून घ्या, एनरोल करून एक्झाम द्या. गोष्ट समजते. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बाळांनो, जर तुम्हाला वाटतंय ना की मला टेक्नॉलॉजीमध्ये माझं करिअर करायचंय, तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.